तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. दिस इज माय थर्ड ब्लॉग. आणि आता मी चाललेलो आहे महाबळेश्वरला आणि गाडीत आम्ही बसलेलो आहे आणि आम्ही सगळे चला आता तिकडं परत अजून व्ह्यू पण भारी असणार, सगळं काय दाखवणार. परत तिकडं गेल्याच्या नंतर भेटूया. तर आता आम्ही निघून इथं पोहोचलेलो आहे, इथं वाणेरमध्ये वाडेश्वर हॉटेलला. हॉटेल भारी आहे, जेवण बिवण सगळं काही इथलं सगळं काही भारी आहे. परत माझा हा एक फ्रेंड आहे, आम्ही फिरायला चाललो आहे महाबळेश्वरला, माहितीच आहे. माझा हा एक फ्रेंड आणि तिकडे एक शंभू फ्रेंड आहे, पण शंभू पण एक छोटा आहे त्याच्यामुळे मी एकटा. पण तिकडे जाऊन असली मजा स्विमिंग करायला येईल, ब्लॉगिंगला पण वेगळीच मजा आहे. गाडीत बसले चला आता आपण जाऊया आणि गाडी पण दाखवतो की कोणती आहे. मागून सुकी पार्टी लेजेंडर कार. तर चला आता मी या गाडीत बसल्याच्या नंतर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे महाबळेश्वरला आणि रिसॉर्टचं नाव आहे द ग्रँड लेगसी रिसॉर्ट. तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे, इथं लग्न पण होत असतं. माझ्या फ्रेंड सोबत आलेलो आहे. परत इकडं मॅप आणि ते सगळं दिलेलं आहे, बघू शकता कसं काय बघू शकता. परत आमची सगळी इकडे ट्रिप आहे, तिकडं पण आमच्या गाड्या ते. तर तिकडं सगळेजण आमचे थांबले आहेत, सिक्युरिटी पण आहे. परत सगळं काय व्ह्यू पण इथला चांगला आहे आणि तुम्ही तिकडं पण बघू शकता मूर्ती, देवांच्या पण मूर्ती आहे. आणि इथं म्हणजे खूप जास्त थंडी पण नाही, एसीची पण जरूरत नाही. परत तुम्ही तिकडं तुम्हाला एक बाल्कनी पण दिसत असेल, बाल्कनी पण इथल्या भारीच आहे, डेंजर. आणि हा खूप चांगला व्ह्यू येत आहे. आणि आता आम्हाला 5 वाजले यायला, आम्ही सकाळचे ना 8 वाजता निघालेलो, पण मध्ये थांबून त्याला आता 5 तरी वाजलेच. तर ठीक आहे, चला आता काउंटरवर जायचं आहे आपल्याला. तर फायनली आमचं डिस्कशन झालेलं आहे कोणती रूम घ्यायची याच्यातली, बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात जास्त डेंजर सगळीकडे इथं धुकं पडलेलं आहे. तिकडं माझी नावा थांबलेली आहे माझी बहीण. तसं काय मी तुम्हाला दगडूशेठच्या त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं, तुला खूप इथं धुकं पडलेलं आहे. खरंच यार भाई, खरंच इथं खूप जास्त धुकं पडलेलं आहे. बघू शकतात खूप भारी क्लायमेट इथे झालेलं आहे. बघू शकता इथं मागचा व्ह्यू, अरे किती मोठं दिसत आहे हे, बघा तुम्ही. खरंच एवढी जास्त, कारण तिकडे माझे पप्पा पुढे गेले आहेत. सगळ्यांना तिथला व्ह्यू आवडलेला आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही रूम आमची जी आम्ही डिस्कस केलेली ती. तर इथं आपलं चिल करायला आहे, इथं सगळं लावून ठेवलंय का. कॉफी काय ती पिलं जाऊया. आणि इथं पण
वेगळाच आपला व्ह्यू. आणि इकडं स्विमिंग पूल आहे, तुम्ही बघू शकता. खूप भारी स्विमिंग पूल आहे इथं. प्लस लाइटिंग आहे त्याच्यामुळं इथं भारी दिसत आहे. खरंच मला खूप भारी दिसत आहे. तर गाईज आता इथं डिनर झालेलं आहे, खाऊन झालं आहे. मी माझ्या फ्रेंड्ससोबत तिथं बसलेलो, मस्त मी खाल्लं. पण आता लाईट गेली त्याच्यामुळे मग मी ते रिकॉर्डिंग नाही करू शकलो त्याच्यामुळं. तुम्ही बघू शकता खूप काय खाल्लं आहे अजून जेवायचं. माझ्या फ्रेंडने जास्त करून शेवच खाल्ली. बघा तुम्ही फक्त, अजून पण शेव खा. आणि हे दोघं पण माझे फ्रेंड आहे आणि आम्ही आता असंच इथं फिरणार आहे. तर चला आता आपण घरी जाऊया. इथला पण इथंच बघा ते जेवायचंय. तिकडचं म्हणजे तिकडून स्टार्टिंग पासून ते इकडे एंडिंग, नाही इकडून स्टार्टिंग पासून ते तिकडे एंडिंग पर्यंत सगळे. लास्टला तिकडे पेस्ट्री पण आहे, आईस्क्रीम, ते सगळं काय खाणार आहे. आता मी आपलं फक्त स्टार्टरच मारलं. परत इथं अजून बोर्ड पण दिला आहे त्यांचा लंचचा टायमिंग, डिनर, ते सगळं आहे. डोंट वेस्ट फूड पण तिथं लिहिलेलं. खूप काय इथं मॅट वल्ल झालेलं आहे कारण की पाऊस पण इथं खूप येत आहे. परत लाइटिंगनी पण खूप जास्त चांगलं दिसत आहे. पण 5-10 मिनिटांनी त्या जिन्यावरून वरती जाऊया. त्यावर आम्ही इथं असंच फिरत आहे. आणि चला आता फ्रेंड्सकडे जाऊया, माझ्या वीरकडं. वीर भाऊ आपला तिकडं आरामशीर चालला आहे. वीर चल जाऊया. काय डान्स बिन्स काय करणार आहे की नाही? ऐक ना, आपण काय करायचं, आपण दोघांनी वरती जायचं का? तिथं वरती तिथून जिना आहे काका, बघा तिथे जिना आहे तिथून. तर चला आता वरती जाऊया. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काढू नाही शकलो. पण आता परत लाईट आली. लाइटिंगची तुम्ही फक्त लाइटिंग बघा, मी तुम्हाला पुढून दाखवतो. एवढं जे ते भारी दिसत आहे ना, खरंच व्ह्यू खूप जास्त भारी दिसत आहे. परत तिकडं पण लोक आहे म्हणजे. तर गाईज आज आहे महाबळेश्वरचा डे 2. मी इथं बाहेर बसलेलो आहे, बघू शकता माझ्या रूमच्या बाहेर. तिकडं सगळी कोणच नाही, सगळीजण त्यांच्या रूममध्ये झोपले आहेत. परत इकडं पण ब्युटिफुल नजारा तुम्ही बघू शकता. परत तिकडं साफसफाई चालू आहे, सकाळची सगळी व्यवस्था झालेली असते. इकडं आपण आणि बसायचं. इथे गुड नाईटचं लिक्विड पण दिलं जातं मच्छर चावत असेल तर त्याच्यासाठी. म्हणजे इथं सकाळ सकाळी सगळी व्यवस्था ठेवतो. मी आता घेतलो आणि ब्लॉग काढायला डेटूचा आलो. आता पण किती चांगलं धुक्क पडलंय तुम्ही बघा. भारी पडले. पण भेटूया तुमच्याशी नाश्ता केल्याच्या नंतर.
तर आता आम्ही चाललेलो आहे नाश्त्याला. तिकडून निघालो. इकडे आम्ही नंतर नाश्ता करून इकडं पण खेळायला येणार. परत स्विमिंग पूलमध्ये पण जाणार. खूप जागा जाणार आहे. कालसारखंच, काल जसं आलतो सेम टू सेम तसाच इथं नजारा आहे. बघू शकता तिकडं गेमिंगचं पण तिकडं सगळं खुल्लं आहे. गेम कोणची खेळायची असेल तर बघा इथं रात्रीच्या लाईटी लावल्या असते चांगले दिसायला. आता सगळं खुल्लंच आहे. तर जाऊया आपण थोडं. इथं पण फुल चांगला ब्युटिफुल नजारा दिसत आहे. आणि तिकडे आहे स्विमिंग पूल. आम्ही तिकडंच करणार आहे स्विमिंग. हे एवढं पण डीप नाही, पण थोडंसं डीप आहे. तिकडच्या साईडला थोडं वरती आहे पाणी, म्हणजे जास्त तिकडे डीप नाही. तिकडे छोटं मळला, इकडं हळूहळू कळत ना मोठं झालेलं आहे. असं आहे ते. सकाळचं पण खूप जास्त मजा येत आहे. नाश्ता करायला जाऊया. तर आम्ही आता इकडं मॅप्रोमध्ये आलतो. तिकडून आम्ही सगळं काय खाऊन आलो. सगळं काय आपलं ब्रेकफास्ट डिनर सगळं काय झालं. आणि मी माझ्या फ्रेंडसोबत होतो. आणि आता आम्ही चाललेलो आहे गावी. तर इकडून नाही, इकडून जाऊन तिकडे जायचं असतं. बघू शकता तुम्ही. मग भेटूया तुमची गाडी बसल्याच्या. तर आता आम्ही मॅप्रोमधून आलेलो आहे. तिकडे सगळ्या गाड्या लावलेल्या आहे. परत इथं किती भारी दुःख आहे. इकडं पण तुम्ही बघू शकता दुःख. आणि हे पुढच्या साईडला आहे, पुढच्या साईडला. त्याच्यामुळे खूप जास्त ना, हे खूप जास्त भारी दिसत आहे खरंच. आणि आज डे 2 आहे, म्हणजे काल सारखं आज पण आपण वरती तिकडं आपला ब्रेकफास्ट करायला जाणार. परत तिकडे पण आपला एक बोर्ड दिलेला आहे. त्याच्यावर काय ते असं थाली आणि ते असतं ते ना, मला वाटतंय. तर आज पण इकडे लाइटिंग लावली आहे, वरती पण लाइटिंग लावली आहे. कळलं का इकडं पण. तर जायचं आहे आता फक्त वरती. वरती पण काल सारखीच सेम टू सेम काल सारखीच लाइटिंग लावली आहे. इकडं पण लाइटिंग आहे. आणि इकडं सकाळीच आम्ही स्विमिंग केलेली. इथं अजून पाणी भरलं आहे. आता बघू शकता तुम्ही. तर गाईज आज महाबळेश्वरचा डे 3 होता. आणि डे 3 मध्ये आता आम्ही घरी आलेलो होतो. 3 दिवसच गेलतो आम्ही, कारण की आमची शाळा पण चालू होते त्याच्यामुळं. गाडी पण आम्ही खाली लावलेली आहे. आणि आत्ता जस्ट आलेलो आहे. तुम्ही बघू पण शकता. हेच कपडे घातले आणि ते नाश्ताचा आणि त्याचा बाहेर कुठं नाही गेलो, त्याच्यामुळे मी ब्लॉग पण नाही काढला एवढा जास्त. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि ज्याने पण वॉच नाही केलं बघून घ्या. कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मिळूया तुमच्याशी पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हासाठी बाय बाय.